नमस्कार, युवा क्रांती न्यूज लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी सध्या आहे वसमत तालुक्यातील पिंपळाचोरी या गावात. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ उपोषणासाठी बसलेले मुन्ना महाराज भरोसे यांचा आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. महाराज, आपले युवा क्रांती न्यूज लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. 7व्या दिवसापर्यंत आपल्याशी चर्चा करण्यासाठी प्रशासनाचे कोणते कर्मचारी कोणी आलते? येऊन गेले. काय झाली नेमकी चर्चा? त्याच्या उपोषण सोडा आहे असं म्हणून चर्चा झाली थोडी. तर यावर आपलं काय मत आहे? जरांगे पाटलाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही. त्यांच्या आदेशावर उपोषण सोडून देऊ आपण, जरांगे पाटलाच्या आदेशावर. तर आपलं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत आरक्षण सुटणार नाही. इथून पुढची वाटचाल आपली कशी राहील? वाटचाल म्हणजे त्याचे आदेश येतील त्या आदेशावर आपण चालणार आहे. त्याचे आदेश सोडायचे आले तर सोडून देणार आहे. जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की ठिकठिकाणी आपण रास्ता रोको करा, नेत्यांना गावबंदी असेल तर तशा प्रकारचं कुठलं आपण पिंपळाचोरी गावामध्ये करणार आहात का? तर रस्ता रोकोचं नाही आमच्या इथं. धन्यवाद. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.